साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी चहा आणा लवकर, थंडीमुळे जोरात चहा लागलेला आहे. आणते हो आणते. आधीच मी सर्दीने बेजार झाले, डोकं दुखतंय माझं. Sorry. बोंबाबोंब करू नका हो. सॉरी. हा चहा घ्या. हो. ऐक नाश्त्यासाठी थांबले होते. आज अर्चवणारे वर्ण नाश्ता. अरे वा, अर्जुन नाश्ता का? हो. नाश्ता विथ टाइमपास. अति करू नका हो. किती बोलता तुम्ही तिला. आणि अलीकडे जमायला लागले तिला स्वयंपाक, कळलं ना. आदित्यच्या केवणाच्या दिवशी किती छान दहीवडे केले होते तिने. मग घ्या आलीच. घ्या 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 घ्या. वा छान. बस बस. काय अर्चू, आज काय दहीवडे का? एवढा एकच पदार्थ येतो का मला? एवढं हे असेल ना तर नका खाऊ. इडली आणली. माई अगं अडीवऱ्यापासून सारखे बोलतायत मला. अगं चिमणे, तुझा चिवचिवट सारखा सुरू राहावा म्हणून तुझ्या खोड्या काढत असतो ग. बघू दे इडली. घ्या. बरं बाकीचे सगळे कुठे आहेत? अगं आदित्य आणि मेघना बाहेर गेलेत आणि अमित पल्लव बरोबर गेलाय पतंग आणायला. आणि विजया काय ते स्किन ट्रीटमेंट चालू आहे ना, ते करून आली. आता येईल आता बाहेर. मला हसू नका. असू दे गं, राहू दे. छान दिसतेस तशी. काय आणलं अर्चू? इडली. या मस्त. ए माई, मी पण खाते आता तुमच्या सोबत. का ग, सतीश बरोबर खाल्ली नाहीस तू? खाल्ली ग, पण तुम्हाला सगळ्यांना खाताना बघून पुन्हा भूक लागली. धन्य आहे बाई तुझी. खादाड बुकेस एक नंबरची. हावरट. अगं खाऊन खाऊन जाडी होशील आणि मग पस्तावशील. हलकी झाली पण म्हणावी तेवढी नाही. असू दे हो. अरे वा, इडली. अर्चून आणली आहे. यारची पण ना एक म्हणजे एकावरच घसरते. चौथ्यांदा झाले 2 आठवड्यामध्ये ही इडली नाना. माई आत्ता मला कळलं हा सतीशने असा सैरभैर का झालाय ते. कपडे याला मुळीच देऊ नका इडली आता. आणि काय रे 2 आठवडे? गेले 2 आठवडे मी इथे होते तरी का? कोकणात काय माझं भूत गेलं होतं? तुला काय झालं दात काढायला? तू भूताच्या फॅन्सी ड्रेस मध्ये माझ्या डोळ्यासमोर आली. छान दिसते. बाय द वे, एवढा पतंगांचा गठ्ठा कशाला? अरे म्हणजे काय, आम्ही उडवणार नाहीतर राहतील स्पेअर मध्ये. पण अर्जू, इडली जरा हलकी चालली असते अजून. हा नाना, तुम्ही ट्रेनिंग मध्ये घ्या तुमच्या आईला. त्यापेक्षा एक काम कर ना, तूच घे ट्रेनिंग. हा बोलण्याचं. कशाला तुम्ही इतकं बोलता रे तिला? हल्ली जरा येडचप सारखं वागायला लागले नाही काय नाना, तिला असं वाटतं की तिची पोझिशन जातीये. म्हणजे अगं म्हणजे अर्चू आपली कशी आख का तारा आहे ना, 2 भावांची लाडकी एकुलती आहे. मग तिला असं वाटतंय की आपण मेघनाचं कौतुक करतो आणि तिची सारखी मस्करी करत असतो, म्हणून जरा ती बिथरली, बाकी काही नाही. हे नाही. हा माझं कोकरू अगदी भोळ आहे रे. असं नाही काय तिच्या मनात. आणि हिची जागा कोणी घेऊ शकतं का आपल्या घरात? जय हो जय हो जय हो. काय काय यांची पूजा संपली नाही अजून. नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ लागलाय. बाबाजी घ्या प्रसाद घ्या. मेघनानं फोन केला होता का? अहो आता ते कॉलेजमध्ये असेल ना, थोड्या वेळाने करते. हो, तुम्हाला काही कळतं की नाही? वाजलेत किती? किती वाजलेत? आता कॉलेजमध्ये असतील का त्या? फोन करा त्यांना. हा फोन घ्या आणि करा त्यांना. कॉलेजमध्ये असणार आहेत म्हणे. पटपट. The number you are trying to call is currently switched off. अहो लागत नाहीये, स्विच ऑफ येतोय. स्विच ऑफ कसा असेल? इकडे द्या, माझ्याकडे द्या.
you are trying to call is currently switched off. बाबाजी फोन ऑफ आहे. बाबाजी अहो त्यांना म्हणावं फोन काय ऑफ ठेवण्यासाठी घेतलाय का? ऑन ठेवत जा बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. संकटातून वाचवा आता बाबाजी, संकटातून वाचवा बाबाजी. आता कोणतं ग संकट? सगळं व्यवस्थित झालंय ना? पुरे झालं म्हणावं. अगं नाही ग, इथे एक महाराज आले होते. महाराज? कोण महाराज? अगं हे काय चाललंय तुमचं? तुला तरी हे सगळं पटतंय का? हे श्रावांची पण ना कमाल आहे माझे. कशाला एवढी घाई करताय? अगं काय सांगू आता तुला, माझी अवस्था अगदी विचित्र झालीये बघ. मलाही पटत नाहीये ग हे घाई करणं. पण अगं त्या महाराजांना मी प्रत्यक्ष पाहिलंय आणि माझ्या कानांनी मी ऐकलंय त्यांनी काय सांगितलंय ते. माझा नाही असल्या गोष्टींवर विश्वास. आणि तू सुद्धा अजिबात विश्वास ठेवू नकोस. हं, पुरे झालं म्हणावं आता हे सगळं. पास. बाप रे, एवढा सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला. हवं तर मी या सगळ्याची झेरॉक्स काढते. हा नको ग मेघना, राहू दे तुझ्याकडे. 10-15 दिवसांनी परत केल्यास ना तरी चाल. थँक्यू सो मच. थँक्यू काय ग, लग्नानंतर फारच फॉर्मल झाली आहेस तू. पण खूप गोड दिसतेस. हा ए, तुझ्या सासरची खुश असतील ना तुझ्यावर? की त्या सिरियल्स मधले सासवांसारखे छळणं बिळणारी आहेत? नाही नाही, सगळी माणसं खरंच खूप चांगली आहेत. नवरा कसा आहे ग तुझा मेघना? मागील वर्षी मानसीचं लग्न झालं माहिती आहे ना तुला? अगं हो, तिचा नवरा कसला पॉझिटिव्ह माहितीये का? मित्रांचं तर सोड, पण मैत्रिणींची पण बोलायचं नाही म्हणे. तुझा नवरा ह्यांच्याहून उलटच दिसतो. खरंच खूप चांगला आहे तो. अगं तुझा सण आला संक्रांतीचा. अगं हो, मग ते हलव्याचे दागिने वगैरे असणार का? आता फॅशन आली आहे ना ती. कसले सॉलिड दिसतात ना. हो बघ, तिचं सगळं लक्ष ना तिथेच लागलंय. जा तू. चला बाय 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 बाय. चल बाय. थँक गॉड. मला वाटलं चुकामुक होते की काय. पण तू इथे कसं काय? आज 1-2 बाहेरच कामं होती, ती लवकर संपली. याच एरियात होतो. फोन नाही केला कारण काही नक्की नव्हतं. म्हटलं चान्स घेऊया. भेटली तर भेटली, पण भेटलीच नाही. चल जाऊया. आय होप यू डोंट माइंड. इट्स ऑल राईट. बस मग. बोला. हा काय? मोटरसायकलवाल्याबरोबर पळून गेले? कोण होता तो? माहित नाही. हेल्मेट घातलं होतं? अहो मग तुम्हाला का नेमलाय त्या कामावर? मी त्याच्या मागे का नाही गेलात तुम्ही? बरोबर. तू मोटरसायकलचा नंबर तरी घेतलायत का? नशीब माझं. सांगा काय नंबर आहे तो सांगा.
एक मिनिट थांबा, एक मिनिट लिहून घेतोय, थांबा. ML05 लवकर लवकर. AC60. हा ठीक आहे. आणि हे बघा, तुम्ही नीट लक्ष ठेवा, सांगतोय पाळत ठेवा. पैसे देणार नाही तुम्हाला, समजलं? काय हो, कोण गेलं बाईकवरून आणि कसला नंबर हो? बाबाजी आता यांचं काय करू? अहो इतका वेळ तुमच्या समोर बसून बोललोय ना, तुम्हाला कळलं नाही? तुमचं कन्यारत्न, तुमची मुलगी गेली पळून त्या मोटरसायकलवाल्या बरोबर. मी सांगतो नक्कीच तो फाटकी चड्डीवाला असणार, तोच असणार. जी भीती होती बाबाजी जी भीती होती तेच झालं. मी सांगत होतो कॉलेजला पाठवू नका, शिकायला पाठवू नका, पण तुम्ही आणि ते सासरे बुवा देतायत पाठीवर थाप, देतायत प्रोत्साहन. घ्या आता. अहो आदित्यच असेल तो. वा, काय तोंड वर करून सांगताय तुम्ही कौतुकाने. आता एक काम करा, हत्तीवरून गावभर पेढे वाटा. अहो तुम्हाला कळताय तुम्ही काय बोलताय ते? अहो तसं नाही हो, आदित्य म्हणजे आदित्य देसाई म्हणते मी. जावई बापू म्हणा ना, जावई बापू. आणि ते कशाला जातील त्यांना पिकअप करायला? त्यांना काही कामधंदे नाहीयेत. मी सांगतो तो फाटकी चड्डीवालाच असणार. आता देसाईंनी जाब विचारलं तर आपण काय उत्तर देणार त्यांना? बाबाजी गोंधळ झाला, गडबड झाली. आता मला कळलं मेघनांचा फोन स्विच ऑफ काय ते. हे बघा, असं काहीही झालेलं नसेल. अहो मेघना तशी नाहीये हो, तुम्ही घाबरू नका. हे बघा, ते जावई बापूच असतील नक्कीच. फोन करा, देसाईंकडे फोन करा आणि चौकशी करा. जावई बापू आणि मेघना घरी आले का? फोन करा. हो, असं कसं विचारायचं म्हणजे बरं दिसेल का ते? ते बरोबरच आहे म्हणा. एक काम करा, मेघनांना फोन करा. उचला फोन लावा त्यांना आणि फोन लागेपर्यंत करत राहा, समजलं? मग बाऊल, त्या चाळण्या, त्या गाळण्या, आरसे, कंगवे, छोट्या पर्सेस, मग सगळंच लुटून झालंय आपल्या या वाडीत. यावेळी काहीतरी वेगळं लुटूयात ना. अगो, मेघनाचं पहिलंच वर्ष असताना हळदी कुंकू तर लुटायलाच पाहिजे. मी काय म्हणते, आपण पेनड्राईव्ह लुटूया का? हा, हे आयडिया चांगली असा. पण सगळ्यांना कुठे जमतं ती ड्रायव्हिंग? ड्रायव्हिंग? तूच म्हणालीस ना ड्रायव्हिंग का काय? अहो राणे काकू, मी ड्रायव्हिंग नाही म्हणाले, मी पेनड्राईव्ह म्हणाले. पेनड्राईव्ह म्हणजे ओ गॉड, खूप वेळ लागेल. बोर नाही होणार ना तुम्ही? सांगू का? नाही सांग. आता नानांचं रोल ना तू कर बाय, माका ज्ञान वाटूचा. पेनड्राईव्ह म्हणजे ना छोटंसं यंत्र असतं. ते यंत्र आपण कम्प्युटरला लावलं ना की आपल्याला हवी असलेली सगळी माहिती आपल्याला त्या पेनड्राईव्ह मध्ये उतरवून घेता येते. आणि तो पेनड्राईव्ह आपण दुसऱ्या कम्प्युटरला जोडला ना, तेव्हा त्या दुसऱ्या कम्प्युटरमध्ये आपल्याला ती सगळी माहिती वाचता येते किंवा आपल्याला उतरवून पण घेता येते दुसऱ्या कम्प्युटरमध्ये 2 मिनिटात. हे ना माणसाच्या डोक्याकच लावूक होया. हा ड्रायव्हर का काय? बघा, जगात कुठे कुठे शोध लागलेत आणि आपल्या राणे काकू सायंटिस्ट होता तर राहून गेल्यात. काय पण माई तुमचा. करत बरं, आता ठरवा पटापटा काय करायचं ते. मला वाटतं पेनड्राईव्ह फायनल करूया आपण. जोडी नाही गेले दोघं. काय रे, आज दांडी का ऑफिसला? आज मेघनाने दांडी मारलेली दिसतेय. काय मेघना, आधी मूवी का? मूवी नाही, मला असं वाटतं हे दोघं बीचवर जाऊन आले असतील. आम्ही असंच करायचो. पतंग आणायला गेलो होतो आम्ही. पतंग? स्पेशल बायकांसाठी. हो, पण कुठल्याच दुकानात सापडलं नाही. का? काय झालं, मी दुकानदाराकडे गेलो आणि म्हणालो की बायकांसाठी पतंग द्या, तर त्याचे हात थरथर कापायला लागले. सहनशील पतंग सापडलाच नाही हो दुकानात. अरे ह्याला ना हे सगळं आम्ही शिकवलंय ना. अगं आहेत का अजून? हो, काय 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 नुसतं धरून बसलाय? फोन लागला की नाही? नाही हो, सकाळपासून ट्राय करते, स्विच ऑफच येतोय. काय? तर मला पण काळजी वाटायला लागली हो. वाटते ना. बघा, मी सांगत होतो काहीतरी गडबड आहे. बाबाजी गोंधळ आहे, काहीतरी गडबड झालेली. बाबाजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही सरळ देसाईंकडे फोन करा आणि त्यांना स्पष्टपणे विचारून टाका. करा, बघताय काय? फोन करा लवकर. लागलाय, तुम्हीच बोला. चलो, नाना देसाई बोलतो. जय हो नानासाहेब. कसे आहात? अरे नमस्कार. काय म्हणताय? मी मजेत आहे. अचानक फोन केलात?
काय नाही हो, सहजच म्हटलं मेघनांचं कॉलेज वगैरे आता सुरळीत सुरू आहे ना, तुमच्याच प्रोत्साहनामुळे. पण पण माझं काय म्हणणं, ह्या कॉलेजमुळे आता घराकडे त्यांचं दुर्लक्ष नको व्हायला, हो की नाही? अहो नाही चेचे, मुलगी फार गुणी आहे हो. शिकते कॉलेज बरोबर घरचंही सगळं शिकते. मग अशी झाले ते म्हणजे आमचे चिरंजीव आणि ही हो मेघना, हा गेला होता तिकडे कुठेतरी, त्याचं काहीतरी काम होतं म्हणे. येताना तिला पिकअप केलं, एवढंच निमित्त हो. आपल्याला काय कळत नाही का? हो, अगदी खरंय. बरं नानासाहेब, एक काम होतं. मला जरा जावई बापूंच्या मोटरसायकलचा नंबर मिळेल का? मोटरसायकलचा नंबर? हो. का अचानक काय आहे, मी सध्या न्यूमरॉलॉजीचा अभ्यास करतोय. वा हो का? फारच अभ्यासू वृत्ती हो तुमची. बरं घ्या, नंबर घ्या. हा, एक मिनिट ना, मी जरा लिहून घेतो. एक मिनिट. हा सांगा. MH 05 AC 6039. जय हो. हा, करा अभ्यास करा. शुभेच्छा. चला, काळजी मिटली. जावई बापूंचीच गाडी म्हणजे ते जावई बापूच होते. बाबाजी असंच लक्ष असू द्या. आता बघत बसू नका, फर्स्ट क्लास पैकी चहा पाजा. चला लवकर या. हो नको, लवकर जा. बाबाजी. अरे मोबाईलची बॅटरी तर पूर्ण गेली आहे. नवी काकू भैया, काय मस्त बॉक्स आहे. ट्रेझरला बोला यात. हा, आपण ना ट्रेझर हंट केलं ना, यातच ट्रेझरला पोया. ते मला दाखव ना. अरे बघूयात ना नंतर केव्हा तरी. नक्की बघूयात. मी काय म्हणते, तू पतंग उडवायला चाललायस का? चाललोय नाही, तुला न्यायला आलोय. गच्चीत जायचंय ना. काकू तू येशील ना ग प्लीज. मी बाबांना बोललो, मग बाबा बोलले तू अर्चू आत्याला घेऊन जा. ओ माय गॉड, ती सारखी किंचा दे काय पोचे. अरे पलव तिकडे. असे सारखे सूचना देते ग. बरं अर्चू आत्या रागवेल ना तुझ्यावर, मग तुला खाऊ नाही आणणार ती. मी काय तिची चाडी नाही करत आहे. बरं जाऊयात. एकच मिनिट. चल. नाना तुम्ही येते पतंग उडवायला? नाही रे बा, आम्ही गच्चीत चाललोय. जा. कुठे शेजारी जाता ना, हरिनिवासच्या गच्चीत? हो तिथेच. पण सांभाळून जा. काळजी करू नका नाना, काकू आहे ना. मग हरकत नाही. मेघना जरा लक्ष दे. आपलं बाळ अतरंग आहे जरा. जा. आणि अरे पतंगीचा टॅक्स कोण देणार? चल. आता कशी पतंग मस्त जाईल बघ तुझीवर. हळू. कशी आहे गच्ची? मस्त आहे. ही खिडकी पकड तू. थांब. ढील दे ना. ढील दे. थांब दे. हा थांब. बस. हा. अरे सावकाश पल्लव. ढील. बरं ऐक पल्लव, आहे मी इथेच.
सावकाश रे. हा बोल आई. हा हॅलो मेघना. अगं काय हे, कुठे होतीस? सकाळपासून फोन लावतीये. अगं हो, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होती. दिवसभर डाऊनच होती. आता जस्ट चार्ज केला मी फोन. त्यात इतकं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? बोल ना. हो का? अगं मला वाटलं. काय वाटलं तुम्हाला? आणि इतके फोन कशाला करत होतीस? नाही म्हणजे तुझं आदित्याशी काही बोलणं झालं का ग? आई प्लीज, मी कधीही तुम्हाला उलटून बोलत नाही. तो स्वभाव नाहीये माझा. काकू डील दे. अरे यार, मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये प्लीज. अगं पण मेघना. माझ्याकडे द्या. हे बघा मेघना, मी काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या तुम्ही. बाबा अहो. माझं ऐकून घ्या मेघना. हे बघा, हा बाबाजींचा आदेश आहे. प्लीज प्लीज ऐका तुम्ही, कळलं का? 1 वर्षाच्या आत तुम्हाला मूल झालं तर तुम्ही सुखी राहणार आहात आयुष्यात. प्लीज लक्षात घ्या. हो पण बाबा, सुखातच आहे मी. नाही, मी काही ऐकणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही जावे बापूंशी बोलून बघा एकदा. बाबा प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये प्लीज. तुम्ही किती कट करा, मी फोन करत राहणार. जून ये तेरे शिमगा